भगवान बुद्धाचा राजाचा विहार आमच्या हक्काचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्हाला कम्युनिटी हॉल पण नको आणि बुद्ध विहार पण नको। आमच्या स्वतःच्या हिमतीवर आम्ही बुद्ध विहार बांधणार। रत्नागिरी शहरातील 18व्या शतकात थायलंडमधून आलेल्या थिबा राजाने आपल्यासोबत महाबोधी गौतम बुद्धांची मूर्ती आणली आणि या जागेवर स्थापित केली। ही जागा शासनाकडून पूर्ण दुर्लक्षित होती। 2014 मध्ये तत्कालीन वनमंत्री गणेश नाईक यांनी या बुद्ध विहारासाठी 15 गुंठे जागा मंजूर केली। आता या जागेवर जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून बुद्ध विहार बांधले जाणार आहे आणि जिल्हाधिकारी त्याचे प्रमुख असणार आहेत। याचा विरोध करण्यासाठी आज सोमवार रत्नागिरी तालुक्यातील बौद्ध समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी आम्हाला कम्युनिटी सेंटर नको, बुद्ध विहार हवे, आम्हाला आमची जागा परत द्या, आम्ही स्वतःच्या हिमतीवर बुद्ध विहार बांधू, आमची जनता कोणासमोर झुकणार नाही, प्रशासनाने ताब्यात घेतलेली जागा परत द्यावी अशा घोषणा देत शेकडो आंदोलकांनी बुद्ध विहाराची जागा समाजाकडे देण्याची मागणी केली। रत्नागिरीत होणाऱ्या बौद्ध विहाराचा वाद आता उफाळून आलेला आहे। एका संघटनेने त्या बौद्ध विहाराच्या कामाला विरोध केला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जो काही कम्युनिटी सेंटर हा उल्लेख केलेला आहे तर ते कम्युनिटी सेंटर हा शब्द आठवून बौद्ध विहार हाच शब्द असावा आणि ते बौद्ध विहारची जी जागा आहे ती समाजाच्या ताब्यात असावी अशी मागणी घेऊन आज भव्य मोर्चा रत्नागिरीत निघतोय। आपण त्याची संवाद साधणार आहोत। साहेब, काय सांगाल, नेमकी काय मागणी आहे? आम्हाला कम्युनिटी सेंटर नकोय, आम्हाला बुद्ध विहारच पाहिजे। आम्हाला कम्युनिटी सेंटर नको, आम्हाला बौद्ध विहारच हवंय असं त्यांचं म्हणणं आहे। साहेब, काय सांगाल, नेमकी काय मागणी आहे आपली? आमची मागणी एवढीच आहे की थिबाकालीन बुद्ध विहार जे आहे ते 18व्या शतकातलं आहे। ब्रिटिश काळाच्या राजवटीमध्ये थिबा राजाला जेव्हा बंदिवान केलं आणि थायलंडवरून इथं आणलं तेव्हा त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती। ते ठिकाण हे ब्रिटिश सरकारने त्या थिबा राजासाठी दिलेलं होतं आणि त्या ठिकाणी थिबा राजाने स्वतःहून थायलंडमधून आणलेली जी काही बुद्ध मूर्ती होती त्या बुद्ध मूर्तीसाठी शासनाच्या खर्चातून ब्रिटिश काळी शासनाने तिथे विहार बांधलं। मात्र थिबा राजांच्या मृत्यूनंतर त्या विहाराची दुरवस्था झाली। इथल्या प्रस्थापित शासनाने त्या विहाराकडे दुर्लक्ष केलं आणि अशा अवस्थेमध्ये ते थिबाकालीन बुद्ध विहार हे लोप पावलं, अस्ताव्यस्त झालं, भग्न झालं। ती अवस्था जेव्हा आपल्या या रत्नागिरी तालुक्यातील बौद्ध जनतेला कळाली तेव्हा बौद्ध जनतेने त्या विहाराची साफसूफ केली आणि तिथलं तोडमोड झालेली होती तिकडे दुरुस्ती केली, रंगरंगोटी केली आणि हे सगळं ही बौद्ध जनता रत्नागिरी तालुक्यातली करते। आणि म्हणून बौद्ध जनतेची मागणी आहे की ही विहाराची जागा ही तुम्ही आमच्या ताब्यात द्या, त्याची आम्ही निगा राखू, त्याचा विस्तार करू आणि ते विहाराचं पावित्र्य आमचं आम्ही जतन करू। शासनावरती आमचा विश्वास राहिलेला नाही, शासनावर आमचा विश्वास राहिलेला नाही, ती जी काही जागा आहे ती आमच्या ताब्यात द्या असं त्यांचं म्हणणं आहे। आपण पहिली मोर्चाची हाक दिली होती, आज मोर्चा या ठिकाणी निघतोय, भव्य दिव्य मोर्चा आहे। कम्युनिटी सेंटरचा जो नेमका वाद काय आहे? 2014 मध्ये तत्कालीन दारूबंदी मंत्री गणेश नाईक यांच्या अखत्यारीत असलेली थिबा राजाच्या बुद्ध विहाराजवळील जागा या जागेपैकी समाजाच्या वतीनं 38 गुंठे जागेची मागणी करण्यात आलेली होती। परंतु गणेश नाईक यांनी 2014ला मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून 38 गुंठे जागेच्या मागणीपैकी 15 गुंठे जागा मंजूर केलेली होती आणि ती जागा ही बुद्ध विहारासाठीच देण्यासाठी केलेली होती। परंतु 2014 मध्ये या प्रशासनाने ती जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात न देताना काही समाजाच्या लोकांना हाताशी धरून एका कम्युनिटी सेंटरचा घाट घातला आणि लोकांना हे अमान्य आहे।
लोकांना विश्वासात घेऊन काम करायला पाहिजे होतं, ते या शासनाने केलं नाही, म्हणून हा आक्रोश मोर्चा आहे. जो काही कम्युनिटी सेंटरचा घाट घातला गेला असं त्यांचं म्हणणं आहे आणि काही मुठभर लोकांना हाताशी धरून ती जागा बळकावण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. गणेश नाईक यांच्या उपस्थितीत जी काही बैठक झाली होती त्या बैठकीत ती जागा बौद्ध विहाराला देण्याचा निर्णय झाला होता असंही देखील त्यांचं म्हणणं आहे. आणि तसं न करता आज वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी कम्युनिटी सेंटरचा घाट घालून ती जागा शासनाने ताब्यात घेतल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. आपण पाहतोय या ठिकाणी एक भव्य दिव्य मोर्चा माझ्या पाठीमागे आहे. जो काही बौद्ध विहाराचा जो विषय निघालाय, जो बौद्ध विहाराचं बांधकाम सुरू आहे त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे की आम्हाला त्या ठिकाणी कम्युनिटी सेंटर नको, ते कम्युनिटी सेंटर रद्द करा आणि त्या ठिकाणी बौद्ध विहार बांधा आणि ती जागा आमच्या ताब्यात द्या अशी मागणी हे सर्व समाज बांधव करतायत. राजा या बौद्धकालीन राजा इथे आल्यानंतर जी आमची DSP बंगल्याजवळची जी जागा आहे ती जागा बुद्ध विहारासाठीच मिळावी, न बनण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो. समाज आमचा उठून झोपलेला होता, पण आता जागा झालेला आहे. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक महिला जर पेटून उठली तर आमची 17.5 गुंठ जागा तुम्हाला द्यावीच लागेल. तुम्हाला ही आम्ही बचू देणारच नाही, कारण 6.5 एकर जागा आमची तुम्ही हडप केलीत आहे. आणि हे शासनानं पालकमंत्र्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष न करता कम्युनिटी हॉल न होता तिथं बुद्ध विहार झालं पाहिजे. रत्नागिरीत होऊ घातलेल्या बौद्ध विहाराचा जो काही वाद आहे तो वाद आता टिपेला पोचलेला आहे. अक्षरशः बौद्ध धर्मीयाचे जे काही अनुयायी आहेत हे त्या जो काही शासन निर्णय झाला आहे किंवा जे काही बांधकाम कम्युनिटी सेंटरच्या नावाखाली सुरू झाले त्या विरोधात हा एल्गार मोर्चा आहे. मोठ्या प्रमाणात आपण बघतोय बाबासाहेबांचे अनुयायी असतील या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. आपल्यासोबत महिला देखील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मॅडम काय सांगाल, काय मागण्या आहेत आपल्या? आमची मागणी म्हणजे कसं, कम्युनिटी हॉल न होता त्यांनी आमची 17.5 गुंठ जागा की तिथं कम्युनिटी हॉल तयार होतोय, पण आम्हाला आमच्या अनुयायांना बहुजन समाज म्हणजे आमचा बौद्ध समाजाला हे फसवतात आहे की खोटं नाटक सांगून की तुम्ही तिथं बुद्ध विहारच होतंय म्हणून. पण ते न होता तिथं कम्युनिटी हॉल होतोय आणि तो कम्युनिटी हॉल होता कामा नये ही आमची मागणी आहे. आणि जर तुम्हाला जर ते कम्युनिटी हॉल करायचंच असेल तर आमची 17.5 गुंठ आमची जागा आमच्या ताब्यात त्यांनी द्यावी. आम्हाला कम्युनिटी हॉल पण नको आणि बुद्ध विहार पण नको. आमच्या स्वतःच्या हिमतीवर आम्ही बुद्ध विहार बांधणार. आमचा सगळा बौद्ध समाज आमचा बुद्ध विहार बांधणार. आमच्या तेवढी ताकद आहे बौद्ध विहार बांधण्याची. आम्हाला कुणाची भीक नको, शासनाचा पैसा नको की कुणाचं काही नको, आम्हाला भीक नको. आम्ही लढून आमचं बुद्ध विहार आम्ही स्वतः बांधणार एवढी आमच्या बौद्ध समाजात ताकद आहे. 17.5 गुंठे जागा आमची आम्हाला परत दिली पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा. इथले माननीय आमदार उदय सामंत यांनी लक्षात घेऊन ते शासन आहेत ना, मग त्यांनी लक्ष का देत नाही? स्वतःपुरतेच फक्त कशाला हे करतात? आमच्याकडे सुद्धा लक्ष द्या आणि आमची 17.5 गुंठ जागा तुम्हाला मिळू देणार नाही. आमचा समाज तरी आमचा तुमच्याकडे झुकणार नाही हे लक्षात घ्या. आमचा हक्क आहे, आमचा अधिकार आहे, तो आम्हाला परत मिळालाच पाहिजे. आम्हाला तुमची भीक नकोय, आमची जी काही 17.5 गुंठे जागा आहे ती आमच्या ताब्यात द्या आणि आम्ही तुमच्या समोर झुकणार नाही, तुम्हाला झुकवायला लावणार असं काही प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत. काय सांगाल, तुमच्या काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या ज्या मॅडमनी बोलल्या आहेत, आता ज्या बेटकर मॅडम बोलल्या आहेत त्याच आमच्या मागण्या आहेत. आम्हाला तिथे कम्युनिटी हॉल नाही पाहिजे, आम्हाला बुद्ध विहारच. आणि जर बुद्ध विहार बांधायचं असेल तर ते आमच्या ट्रस्टच्या मार्फतच बांधलं पाहिजे. तिथं कुणाचीही कसलीही हे सरकारचं काही नाही पाहिजे. आमच्या बौद्ध बांधवांच्या हक्काचीच जागा आम्हाला पाहिजे. या आमच्या मागण्यासाठी आज आम्ही त्या आंदोलनासाठी उतरलो आहोत. आम्ही आमच्या स्वखर्चातून बौद्ध विहार बांधायला सक्षम आहोत असे त्यांचं म्हणणं आहे. आम्हाला सरकारकडनं भीक नकोय, आम्हाला सरकारचा एकही पैसा नकोय असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल? आमची जी बुद्धकालीन जी जमीन आहे ते आम्हाला बुद्ध विहारासाठीच पाहिजे. आणि आमच्या डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आठवड्यातून एकदा तरी बुद्ध विहारात असणं गरजेचं आहे. आणि जे आम्हाला जी जागा आहे ते आम्ही बुद्ध धार्मिक जे इतरांच्या धार्मिक जशी स्थळं आहेत तसे आमचंही बुद्ध विहार असावं असं आम्हाला
राहून जातं आणि आम्ही तो हक्क मिळवणारच. आमच्या अफाट महिला आहेत, महिला एवढ्या आहेत तर आम्ही महिला देखील यात उतरलो आहोत आणि आम्हाला ही जागा आमच्या हक्काची, आमचं बुद्ध विहार हे आमचाच असलं पाहिजे, बौद्धांचाच असलं पाहिजे, त्याच्यात कोणाची पक्षाभेद करणार नाही. आम्ही आमच्या बुद्ध विहारासाठी आम्ही जसं इतर समाजाची जशी धार्मिक स्थानं आहेत तशीच आमचं बुद्ध विहार हे बुद्धकालीन जसं आहे तसंच बुद्ध विहार आमचं असणं गरजेचं आहे. आणि आम्ही त्याच्यासाठी सगळे महिला देखील उतरलो आहोत आणि हा विराट मोर्चा त्यासाठी आहे. आपण पाहतोय संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी उमटत आहेत. अनेक अनुयायी आहेत. काय सांगाल? मी एवढंच सांगेन की जो थिबा राजा म्यानमारमधून आलेला तो 1885 सालापर्यंत आलेला इथे येत होता. तो ब्रिटिशांनी त्यांना या ठिकाणी बंदिवान केलेलं होतं. म्हणून जवळजवळ तो 1885 ते 1916 पर्यंत त्याचा वास्तव्य होतं आणि तो अतिशय बुद्धिस्ट राजा असल्याकारणाने बुद्धप्रेमी होता आणि त्यांनी त्या ठिकाणी तो धार्मिक असल्याकारणे श्रद्धाळू होता. म्हणून म्यानमारमधून त्यांनी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आणून त्या ठिकाणी त्यांनी पूजा अर्चा केली, बुद्ध वंदना केली आणि त्याच ठिकाणी या ठिकाणी थिबा राजाने आपले एक बुद्ध विहार बांधलं गेलं. ते सुद्धा DSP बंगल्याच्या जवळ तेथे बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी अतिशय श्रद्धाळू असं ते काम महत्त्वाचं असं केलेलं आहे आणि ते आज आमच्या बौद्ध धम्माची सगळी अस्तित्व आहे. आम्हाला तिथे जे कम्युनिटी सेंटर आज प्रशासन आणि शासन जे घाट घालत आहे ते आम्हाला नको आहे. आमची अस्मिता, बौद्ध धम्माची अस्मिता जी आहे ती बौद्ध विहारच झालेलं पाहिजे आणि पूर्वीपासून बुद्ध विहारच होतं आणि ती बुद्ध विहार असणं आमचं आवश्यक आहे. याबद्दल आम्ही सर्वांना समाजाला विनंती करीत आहोत. या ठिकाणी बुद्ध विहारच होणार. जय भीम. बौद्ध विहारच त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि ते आमच्या हक्काचं असलं पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी उमटलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.